काशीचा विश्वेश्वर सोडवा ही फक्त छत्रपती शिवरायांची नाही तर खुद्द मल्हारराव होळकरांची सुद्धा तीव्र इच्छा होती. वेलकम टू शिवसूत्र सिरीज, ज्यात आपण मराठ्यांच्या इतिहासातल्या तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी सांगणार आहे. मंडळी, ही गोष्ट आहे होळकर कुटुंबानं केलेल्या महान धर्मकार्याची. मल्हारराव होळकरांकडे एकदा इंदोरच्या मारुती खेडापती या मारुती देवस्थानाचा खटला गेला. या मंदिराची शेकडो वर्षांपासून म्लेंछांनी विटंबना केली होती आणि याचा मंदिराचा ताबा सुद्धा म्लेंछांकडेच होता. पण मल्हारराव होळकरांनी एक आदेश काढला आणि या मंदिराचा ताबा त्यांनी महंत बैरागी रूपदास बाबा आणि त्यांच्या शिष्यांकडे सोपवला. शेकडो वर्षांपासून होणारी विटंबना तर थांबवलीच, पण मारुती म्लेंछांच्या तावडीतून सुद्धा त्यांनी सोडवला. पण मल्हाररावांच्या डोक्यात फक्त मारुती नव्हता, त्यांना काशी विश्वेश्वर सुद्धा सोडवायचा होता. त्यांच्या एका पत्रात असा उल्लेख येतो, मल्हारजींचे चित्तात की मशीद श्री विश्वेश्वराची ज्ञानवापी जवळी ती पाडून देवालय करावे. थोडक्यात श्री विश्वेश्वराचं मंदिर पाडून म्लेंछांनी जी मशीद उभी केली आहे ती पाडून पुन्हा देवालय उभा करावं. इतकंच नाही, मल्हारराव होळकरांच्या पत्नी म्हणजे गौतमाबाईंनी सुद्धा 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या घृष्णेश्वराच्या मंदिराचा 1730 साली जीर्णोद्धार केला होता आणि त्याच्यावरती आलेलं म्लेंछांचं वलय पुसून टाकलं होतं. मल्हारराव होळकरांचे पुत्र म्हणजे खंडेराव होळकरांनी तर पंढरपूरच्या पांडुरंगाला दरवर्षी 45 रुपये देण्याचा करार केला होता. खंडेराव होळकरांच्या या करारामुळे होळकरांचा नैवेद्य पंढरीच्या पांडुरंगाला सुरू झाला होता. आणि आता मल्हारराव होळकरांच्या सुनेबद्दल म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांबद्दल तर काय बोलावं. त्यांनी केलं इतकं धर्मकार्य क्वचितच कोणीतरी केलं असेल. त्यातनंच एक उदाहरण म्हणून अहिल्यादेवी होळकरांनी स्वतःच्या खासगी खजिन्यातून पंढरीच्या रखुमाईला सोन्याचा दागिना पाठवला होता आणि सक्त ताकीद केली होती ती अशी, श्री आईस पायाचा रमजोन सोन्याचा बाळोजी नाटे याचबरोबर पाठवले आहेत, तरी प्रत्येही भोगवीत जाणे यात अंतर पडले तर उत्तम नसे, ये विशीचा जाबसाल तुम्हास पुसीला जाईल. गोष्ट रणांगणात तलवार गाजवण्याची असो किंवा मग आपल्या कार्यातून संस्कृतीचं जतन करण्याची असो, होळकर कुटुंबानं हिंदवी स्वराज्यासाठी कुठेही मागे पुढे पाहिलेलं दिसत नाही. अपमान सहन करायचा नाही ही छत्रपती शिवरायांची शिकवण अहिल्यादेवी होळकरांमध्ये सुद्धा होती. वेलकम टू शिवसूत्र सिरीज, ज्यात आपण मराठ्यांच्या इतिहासातल्या तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी सांगणार आहे. ही गोष्ट राणी अहिल्यादेवी होळकरांच्या काळातली आहे. बादशाही फरमान घेऊन 2 बादशाही सैनिक अहिल्यादेवींना भेटायला आले. त्यांनी आलेलं फरमान घेण्यासाठी अहिल्यादेवींचे कारभारी उठले आणि ते फरमान घेण्यासाठी जाऊ लागले. पण तेवढ्यात हे 2 सैनिक बोलले, अहिल्यादेवी, हे बादशाही फरमान आहे, ते घेण्यासाठी आपणास उभे राहावे लागेल. 4 पावले पुढे येऊन तुम्हालाच ते स्वीकारावे लागेल. बादशाही सैनिकांचे हे बोल ऐकून राजमाता कडाडल्या आणि राजमातांनी शब्द काढले, बादशहा तख्तावर आहे तो आमच्या तलवारीमुळे. बादशहाच्या फरमानाची इतकी मिजाज काय कारणे? तुमच्या बादशहाच्या फरमानास कोण पुसतो? अहिल्यादेवी होळकरांचे ते शब्द छत्रपती शिवरायांनी दिल्लीला काढलेल्या शब्दांसारखेच होते. त्यावेळी दिल्लीचा दरबार हदरला होता, यावेळी महेश्वरचा सगळा दरबार आणि ते 2 सैनिक सुद्धा हदरले. त्या 2 सैनिकांनी नमतं घेतलं आणि हळू आवाजामध्ये सांगितलं की ही बादशाही रीत आहे, कृपया आपल्याला 4 पावलं चालून यावं लागेल आणि मगच हे स्वीकारावं लागेल. पण तुम्ही नमतं घ्या किंवा काही करा. अहिल्यादेवी होळकर ऐकणाऱ्यातल्या नव्हत्या. अहिल्यादेवी पुन्हा कडाडल्या. त्या म्हणतात, बादशाही रीत आम्हास लागू नाही. आम्ही मराठी गादीचे सरदार. श्रीमंत पेशव्यांची फरमाने सुद्धा आमच्या कारभाऱ्यांकडे येतात. मग बादशाही फरमानाची गय काय? आमच्या दिवाणाकडे फरमान द्या, नाहीतर चालते व्हा. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे हे शब्द ऐकून सैनिक भांबावून गेले. मुकुंदराव दिवाणांनीच शेवटी ते फरमान स्वीकारलं आणि तिथून ते सैनिक निघून गेले. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी दाखवून दिलं की स्वार्थासाठी दुसऱ्यांचे तळवे चाटण्याची वृत्ती मराठ्यांच्या ठाई कधीच नव्हती आणि ती इथून पुढे सुद्धा कधीच असणार नाही. ही गोष्ट तुम्हाला माहित होती का? नव्हती तर मला कमेंट करून नक्की सांगा. शिवसूत्र अनेकांपर्यंत पोहोचवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सासरा असावा तर तो मल्हारराव होळकरांसारखाच. वेलकम टू शिवसूत्र सिरीज, ज्यात आपण मराठ्यांच्या इतिहासातल्या तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी सांगणार आहे. लग्नानंतर आम्ही तुमच्या मुलीला सून म्हणून नाही तर आमची मुलगी म्हणून वागवू असे आजचे सासरे नुसते म्हणत जरी असले तरी 300 वर्षांपूर्वी मल्हारराव होळकरांनी हे खरं करून दाखवलं होतं. अवघ्या 8-9 वर्षांच्या असताना अहिल्यादेवींनी होळकरांच्या घरात पाय ठेवला. पण अहिल्यादेवींवरती खंडेरावांनी इतकंच प्रेम मल्हारराव होळकर आणि गौतमाबाईंनी सुद्धा केलं.
अहिल्यादेवींच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारीच मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावरती उचलली. वेगवेगळ्या विषयातील तज्ज्ञ अध्यापक अहिल्यादेवींना शिकवू लागले. त्यामुळेच अहिल्यादेवी होळकर लिहिणे, वाचणे, गणित, भूगोल, शास्त्र आणि शस्त्र या विषयात पारंगत झाल्या. शस्त्र चालवणे, घोडेस्वारी, भालाफेक, तलवारबाजी या सर्वांमध्ये त्या तरबेज झाल्या. रामायण, महाभारत, श्रुती, पुराणे त्यांनी अक्षरशः वाचून काढली. इतकंच नाही, अहिल्यादेवी होळकर मल्हारराव होळकरांच्या गैरहजेरीमध्ये राज्यकारभार सुद्धा पाहू लागल्या. राज्यकारभारामध्ये सरदारांना आदेश देऊन काम करून घेणे, ताजी फौज उभी करणे, गोळा बारूद तयार करणे, तोफांच्या निर्मितीवर विशेष लक्ष देणे, वसुलाची जमा पाहणे, रोज फडणीशीत जाऊन कामकाज पाहणे, एका नजरेत हिशोबातील चुका शोधणे, अशा सगळ्या प्रकारची कामं अहिल्यादेवी करू लागल्या. आणि म्हणूनच मल्हारराव अहिल्यादेवी होळकरांना उद्देशून म्हणायचे, आम्ही तलवार गाजवतो ती सुनबाईंच्या भरवशावर. इतकंच नाही, मजेची गोष्ट तर ही आहे की मल्हारराव होळकर नंतरच्या काळामध्ये जेव्हा अहिल्यादेवींना पत्र लिहू लागले तेव्हा त्या पत्रामध्ये अहिल्यादेवींचा उल्लेख ते चिरंजीव अहिल्यादेवी असे करू लागले. अर्थात अहिल्यादेवींना ते आपली सून नाही, मुलगीही नाही, तर मुलगाच मानायला लागले होते. मल्हारराव होळकरांनी तलवार तर गाजवलीच, पण त्यांच्यातला सासरा नावाचा हा गुण आपल्याला जर कळला तर आजच्या काळातल्या कित्येक सुनांचे उघड्यावरती पडलेले संसार सुद्धा सुरळीत होतील. ही गोष्ट तुम्हाला माहिती होती का? नव्हती तर हे शिवसूत्र अनेकांपर्यंत पोहोचवा. कमेंट करून मल्हारराव होळकरांचा जयघोष करा. पुढच्या व्हिडिओसाठी मला फॉलो करून ठेवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.